नमस्कार मित्रांनो, कसा होतो तुमचा फ्रायडेचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर बघा, आपण फ्रायडेला काय डिस्कशन केलेलं, जसं की आपण फ्रायडेला नाही, थर्सडेला म्हणजे गुरुवारी आपण जो व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये आपण डिस्कशन काय केलेलं, मार्केटची क्लोजिंग तर चांगली आहे आणि क्लोजिंग चांगली आहे आणि टार्गेट आपल्याला 24,400 500 600 पर्यंत भेटू शकतं, पण ते आपल्याला 24,400 पर्यंत टार्गेट आपल्याला अचीव झालेलं आहे. आता उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय असू शकते, मार्केटने काय केले, 24,000 बघायला गेला तर इथंच ओपन झालं 24,375ला आणि इथूनच काय केलंय, मार्केटने रिव्हर्स केलंय. आता मार्केट जर बघायला गेलं, निफ्टीमध्ये मोमेंटम होतोय आणि बँक निफ्टी साइडवेज आहे. याचा अर्थ काय, एक तर दोन्ही एकमेकीला घेऊन जायला पाहिजेत. मग आता बघायला गेला तर निफ्टी जो आहे तो ओपन झाला 200 पॉईंटनी आणि परत रिव्हर्स झालाय. आणि बँक निफ्टी जर बघायला गेला तर बघा, बँक निफ्टी काय आहे, बँक निफ्टी साइडवेज झोनमध्ये. तर जोपर्यंत आहे ना, आपला इम्पॉर्टंट सपोर्ट काय आहे 24,000, त्याच्यावरती मार्केट जोपर्यंत आहे प्रत्येक डीप हा बाय असणार आहे. टार्गेट मग आपल्याला 24,100 24,200 300 400 600 पर्यंत पण टार्गेट आपल्याला बघायला भेटू शकतात. पण उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय असू शकते, आपल्याला सपोर्ट लक्षात ठेवायचा आहे 24,000चा. 24,000चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हा खालच्या साईडला ब्रेक होता कामा नये. हा जोपर्यंत टिकून राहतोय 24,000 तोपर्यंत आपल्याला चांगलं मोमेंटम आहे. वरच्या साईडला प्रत्येक डीप हा बाय असणार आहे, लक्षात ठेवा. मार्केट जरी डाऊनला ओपन झालं तर बाईंगचाच विचार करायचा आहे. तर बघूया आपण मंडेच्या म्हणजे सोमवारच्या सेशनला मार्केट कसं बिहेवियर करते, काय करते. मला वाटतं मार्केट थोडं डाऊनला येऊन परत अपसाईडला मोमेंटम देऊ शकते आणि आपल्याला टार्गेट पण वरचे चांगलेच बघायला भेटू शकतात 24,400 600 पर्यंत. मोठ्या टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर बघा, आता जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 400च्या वरती ओपन झाला तर मग आपल्याला 600चं टार्गेट भेटू शकते आणि त्याच्यानंतर 24,800चं पण टार्गेट भेटू शकते. पण जर डाऊनला ओपन झाला तर हा काय जो गॅप आहे मार्केटने ठेवला आहे, हा तुम्ही बघू शकता, हा गॅप मार्केट फिल करू शकतो. हे जर बघायला गेला तुम्ही तर हा गॅप आहे मध्ये, बरोबर, हा गॅप आहे ना, हा मार्केट फिल करू शकते. म्हणजे इथंपर्यंत मार्केट येऊन परत वरती जाऊ शकते. पण सपोर्ट जो आहे आपला तो 24,000चा लक्षात ठेवायचा आहे. तर बघू बँक निफ्टी कसं बिहेवियर करते. काय बघायला गेलं निफ्टीच्या ह्याच्यामध्ये तर निफ्टीमध्ये मोमेंटम चांगलाच झालेला आहे. बँक निफ्टी तुम्ही बघितला तर बँक निफ्टी साइडवेज आहे. इथं बघायला गेला तर मार्केट काय केले का रेंजमध्येच फिरते. ओपनिंग झाली त्याच कॅन्डलनी, तीच कॅन्डल एक खाली येलेली आहे आणि तिथेच ह्या कॅन्डल सस्टेन होत आहेत. तर बघायला गेला तर हा पूर्ण काय आहे, साइडवेज झोन आहे. तर तुम्ही बघायला गेला तर मार्केट ही किती तारीख आहे, जवळपास 15 जून पासून काल तारीख होती 3 जून, म्हणजे ह्या फेसमध्ये फिरते. जवळपास कितीचा हा मोमेंटम आहे बघायला गेला तर हा 1600 पॉईंटचा मोमेंटम आहे. याचा ब्रेकआउट कुठं तर होणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर एक तर आपण इथं स्कॅल्प करू शकतो, इकडे खाली आल्यानंतर 57,000ला बाईंग करू शकतो. 57,000चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, इथून एक बाईंग येऊ शकते. जर 57,000ची जर खाली लेवल ब्रेक झाली तर मग आपल्याला डाऊनला मोमेंटम बघायला भेटतो. जोपर्यंत 57,000 हा स्ट्रॉंग सपोर्ट मार्केट टिकून ठेवते तोपर्यंत आपल्याला मग अपमूव मिळू शकतो. टार्गेट मग अगेन आपण 58,600 पर्यंत ठेवू शकतो किंवा आपण इथं 100-200 पॉईंटमध्ये पण बाहेर पडू शकतो. इंट्राडे मध्ये बघायला गेला तर मंडेला जर 58,600चा हा जो काय रेजिस्टन्स आहे, हा जर ब्रेक झाला तर मार्केट मग अगेन 59,000 आणि त्याच्यानंतर मग इथं 60,000 पर्यंत बघायला भेटू शकते. तर बघू कसं काय मोमेंटम देते मार्केट. तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे. चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायचं आहे. थँक्यू सो मच.